नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेबद्दलच्या एका महत्त्वाच्या अपडेट्स बद्दल या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत, जे की लाडकी बहीण योजनेचे लाभ घेण्याकरिता आता लाडक्या बहिणींना दरवर्षी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे। तसेच तुमची पडताळणी देखील या ठिकाणी होणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण नेमकं ई-केवायसी कशी करायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत आणि नेमकं जी.आर. काय म्हटलं आहे याविषयी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहतील। तर चला मग लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ सुरू करूया। जे की या जी.आर. मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून म्हणजे आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी.आर. आहे। जे की हा जी.आर. या ठिकाणी 18 सप्टेंबर 2025 चा हा जी.आर. आहे। जे की या प्रस्तावनामध्ये म्हणजे या जी.आर. मध्ये नेमकं काय म्हणतोय तर या ठिकाणी बघा, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी, कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे। जे की सदरील योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला थेट लाभ हस्तांतराद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या पद्धतीने आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे। आता या ठिकाणी जे काही लाडक्या बहिणींना जे काही अमाउंट असेल ते आधार बेसवरती म्हणजे आधार ऑथेंटिकेशनच्या याच्यानुसार डीबीटी फॉर्मॅटनुसार त्यांना या ठिकाणी पैसे जे असतील लाभ या ठिकाणी लाडक्या बहिणींना मिळत आहे। आता बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात आधार, आर्थिक आणि इतर अनुदाने, लाभ आणि सेवांचे लक्षित वितरण अधिनियम 2016 च्या कलम 7 मधील तरतुदीच्या अनुषंगाने 1/8/2024 अन्वये शासन अधिसूचित केले आहे। जे की सदर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा या ठिकाणी सादर करेल किंवा आधार प्रमाणीकरण करेल असे या ठिकाणी नमूद केले आहे। आता या मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार या ठिकाणी बघा, दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांचे ई-केवायसी करायचे आहे। आता या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेचे जे कोणी लाभ घेत असेल त्यांनी या ठिकाणी दरवर्षीच्या जून महिन्यात या ठिकाणी ई-केवायसी करणे बंधनकारक राहील। जे की महिला व बाल विकास विभागाची सब AUA सब KUA म्हणून UIDAI ने नियुक्ती केली आहे। त्यामुळे महिला व बाल विकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात या ठिकाणी येणार आहे। जे की या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवर देखील या ठिकाणी ई-केवायसीची सुविधा उपलब्ध करून देऊन सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची या ठिकाणी ई-केवायसी करण्यासाठी म्हणजे पडताळणी करण्यासाठी, प्रमाणीकरण जे काही असेल त्याची ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी, आधार ऑथेंटिकेशन करण्यासाठी या ठिकाणी हा शासन विचारधारित आहे। जे की आता या शासन परिपत्रक नेमकं काय म्हणतोय तर या ठिकाणी बघा, शासन परिपत्रक मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासन मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे। जे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या या वेब पोर्टलवर सदर ई-केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने या वेब पोर्टलवर या लाभार्थ्यांचे प्रत्यक्षात ई-केवायसी बाबत
करावयाची कारवाईची माहिती फ्लो चार्ट म्हणजे परिशिष्ट अ मध्ये देण्यात या ठिकाणी आलेली आहे। त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या ठिकाणी या परिपत्रकाच्या दिनांकापासून 2 महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे। जसे की जून महिन्यापासून 2 महिन्याच्या आत हे ई-केवायसी करणे बंधनकारक राहील प्रत्येक लाडक्या बहिणींना। सदर कालावधीत या लाभार्थ्यांची आधार ऑथेंटिकेशन केले नाही ते पुढील कारवाईस पात्र राहतील याची कृपया नोंद घ्यावी। तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी ई-केवायसी करणे बंधनकारक राहील, जे की या पोर्टलवरती आपल्याला या ठिकाणी आपण सर्वप्रथम फ्लोचार्ट बघूया। आता या ठिकाणी बघा फ्लोचार्टमध्ये सर्वप्रथम तुम्हाला जे असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई-केवायसी बाबत करावयाच्या कारवाईबाबतच्या या ठिकाणी फ्लोचार्ट आहे, जे की परिशिष्ट अ मध्ये। सर्वप्रथम तुम्हाला या पोर्टलवरती जायचं आहे। या पोर्टलवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ई-केवायसी बॅनरचा एक ऑप्शन दिसेल, जे की ई-केवायसी वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी ई-केवायसीचा फॉर्म उघडेल। त्या ठिकाणी लाभार्थ्यांचा आधार क्रमांक व पडताळणी संकेतांक म्हणजे कॅप्चा तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आणि आधार प्रमाणीकरण करण्यासाठी संमती दर्शवून सेंड OTP यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। हे एवढं केल्यानंतर आपले ई-केवायसी आधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासले जाईल। हे तपासल्यानंतर जर तुमची ई-केवायसी कंप्लीट झालेली असेल तर या ठिकाणी तुमची ई-केवायसी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश या ठिकाणी तुमच्या मोबाईलवरती देखील येईल आणि तसेच पोर्टलवर देखील तुम्हाला प्राप्त होईल। जर समजा तुमचं या ठिकाणी आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नसेल तर या ठिकाणी तुम्हाला नाहीच्या या ऑप्शनमधून या ठिकाणी असा संदेश येईल, जे की जर तुमची ई-केवायसी झाली नसेल, नाही जर तुमचं शो करत असेल म्हणजे आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे की नाही हे तपासलं जाईल। त्यानंतर तुमच्या या ठिकाणी लाभार्थ्यांच्या आधार कार्डला जो मोबाईल लिंक आहे त्यावरती OTP जाईल। ते OTP या ठिकाणी टाकून तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचं आहे। हे सबमिट केल्यानंतर देखील या ठिकाणी नंतर ई-केवायसी पृष्ठावरती पती किंवा वडील जे की हस्बंड किंवा फादर या ठिकाणी त्यांचं पती किंवा वडील यांचं आधार क्रमांक टाकायचं आहे। आधार क्रमांक टाकून या ठिकाणी कॅप्चा टाकून तुम्हाला OTP सेंड करायची आहे। याद्वारे जे आहे तुमच्या घरामध्ये काय काय आहे आणि काय नाही हे संपूर्ण डिटेल्स ते एकदा तपासले जातील। त्यानुसार तुम्हाला या योजनेचे जे काही लाभ असेल ते मिळत राहतील। या ठिकाणी एकदा OTP या ठिकाणी सबमिट केल्यानंतर तुमचं जे काही ई-केवायसी आहे ते ई-केवायसी कंप्लीट होईल। ई-केवायसी कंप्लीट झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सक्सेस तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश तुम्हाला येईल, जे की ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं मेसेज शो करेल, जे की तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती देखील येईल आणि तसेच तुम्हाला वेब पोर्टलवर देखील असा मेसेज तुम्हाला शो करेल। अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमधून किंवा तुम्ही लॅपटॉपमधून तुमची ई-केवायसी देखील करू शकता आणि तुमचा जे काही लाडकी बहीण योजनेचा जे लाभ आहे ते तुम्ही मिळवू शकता। अशा पद्धतीचा हा महत्त्वाचा GR होता, जे की आपल्या चॅनलवरती आपण सांगितलो आहोत। आणि जर ई-केवायसी सुरू झाल्यास ई-केवायसी सुरू झाल्यानंतर या ठिकाणी या आपल्या चॅनलवरती एक नवीन व्हिडिओ बनवला जाईल। त्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील तुम्ही ई-केवायसीची माहिती मिळवू शकता आणि तसेच तुम्ही व्हिडिओ पाहून देखील ई-केवायसी देखील करू शकता। अशा पद्धतीचा हा एक महत्त्वाचा अपडेट्स होता। आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद लाडक्या बहिणींनो।